नमस्कार, मी रत्नमाला। स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या YouTube चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत ताकाचा मठ्ठा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, मिरची, कोथिंबीर, मीठ आणि दही। मठ्ठा करण्यासाठी चांगले घट्ट आणि गोड दही घ्यावे। ते ताजे पाहिजे। ताजे दही घेतल्यामुळे मठ्ठ्याला एक वेगळी चव येते। मठ्ठ्यासाठी लागणारे दही चांगले रवीने आपण आता घोटून घेऊ किंवा मिक्सर मधून सुद्धा फिरवून घेतले तरी चालेल। नंतर त्यात थोडे पाणी टाकावे आणि परत एकदा दही चांगले घुसळून घ्यावे। आपले ताक आता तयार झालेले आहे। त्याला आता आपण वरून फोडणी देऊ। ताकाला आयुर्वेदात अमृत असे म्हटले आहे। ताक हे पचन सुधारण्यास, शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यास मदत करते। तसेच त्यात व्हिटॅमिन आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे। त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। एका पॅन मध्ये तेल गरम करायस ठेवू आणि नंतर त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची, हिंग याची फोडणी करून घेऊ। ही फोडणी लगेच ताकावर टाकावी आणि ताक चांगले हलवून घ्यावे। आता आपला मठ्ठा पिण्यासाठी अगदी तयार झालेला आहे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।